या सगळ्या प्रकरणामध्ये जो निष्काळजीपणा दाखवला पोलिसांनी, या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जी उदासीनता दाखवली, त्या विरोधात या आंदोलकांचा संताप आहे। त्यामुळे ते आंदोलक पोलिसांच्या या सगळ्या आश्वासनांकडे, पोलिसांच्या आवाहनाकडे देखील दुर्लक्ष करतायत आणि न्यायाच्या प्रतीक्षेत उन्हामध्ये हे सगळे आंदोलक सध्या बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये गर्दी करून आहेत। ही दृश्य ही कुठल्या रस्त्यावरची नव्हे, ही दृश्य ही कुठल्या आझाद मैदान किंवा कुठल्या मैदानातली नाही आहेत, तर ही दृश्य आहेत रेल्वे स्थानकातली, जिथं रेल्वे धावतात, जिथे रेल्वे रुळावर सगळे लोक उभे आहेत, जिथं रेल्वे धावतात तिथं आज आंदोलक उभे आहेत आणि न्यायाची मागणी करतायत। बदलापूरहून सगळ्या ज्या गाड्या मुंबईच्या दिशेने येतात त्या गेल्या 4 तासांपासून थांबलेल्या आहेत, खोळंबलेल्या आहेत, बंद पडलेली आहे रेल्वे सेवा, कारण आंदोलक संतप्त आहेत, आक्रमक आहेत आणि या गुन्हेगारांना फाशी द्या, या प्रकरणाशी संबंधित जे लोक आहेत त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या, अशी मागणी हे आंदोलक करतायत। सगळ्या राज्याचं लक्ष सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरकडे लागलेलं आहे, कारण याच जिल्ह्यामध्ये, याच बदलापुरात 2 लहानग्या मुलींवर निर्घुणपणे खरं तर अत्याचार झालेला आहे आणि तो देखील शाळेत झाला एका सफाई कर्मचाऱ्याकडून। त्यामुळे सफाई कर्मचाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। राजकीय घडामोडी देखील घडत आहेत, राजकीय पुढाऱ्यांनी, विरोधकांनी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सरकारचा राजीनामा मागितलेला आहे। तर राजकीय पोळ्या भाजण्याचं काम विरोधक करतात, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली।